नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ताज्या मटारचे वडे. तर हे वडे कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. इथे आपण पाणी उकळत ठेवलं आणि यात आपल्याला दीड वाटी मटार घालायचे आणि हे 10 मिनिट आपण असे उकळून घेणार आहोत. तर याला अशी छान उकळी आलेली आहे आणि आपण हे काढून घेणार आहोत. काढल्यानंतर थोडं थंड झाले, की आपल्याला हे मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे. तर खूप बारीक आपल्याला हे करायचे नाही. यात आपण कोथिंबीर घातली, 4 ते 5 अद्रकचे असे छोटे तुकडे घातले, 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या जाडसर मिक्सरला फिरवून घेतलं. यात 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं, अर्धी वाटी बेसन घालायचं, 1 टीस्पून धनेपूड आणि 1 टीस्पून जिरेपूड घालायची. तीळ घालायची 1 टेबलस्पून. इथे आपण तीळ घातलेली आहे 1 टेबलस्पून. एक बारीक कापलेला कांदा घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर असं चमच्याने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर फ्रोझन मटारचे पण हे वडे आपण बनवू शकतो. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. तर हे असं आपण छान मिक्स करून घेतलं. यात 1 टेबलस्पून तेल घालायचं. तेल घातल्यानंतर हाताने आपण हे असं छान मिक्स करून घेणार आहोत आणि याचे मीडियम साइजचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर आपण जे प्रमाण घेतलं, मीडियम साइजचे असे 15 वडे याच्यामध्ये तयार होतात. तर असे आपल्याला याचे बॉल्स बनवून घ्यायचे आणि हातावर हे वडे आपण असे थापून घेणार आहोत. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. साहित्य पण खूप कमी लागतं आणि पटकन होतात हे वडे. तर नक्की करून बघा. नाश्त्यासाठी पण खूप छान रेसिपी आहे. तर इथे आपण हे असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. याच्या आधीही मी तुरीच्या दाण्याचे वडे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. तर असे हे सगळे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे आणि मीडियम ते लो फ्लेमवर आपण हे वडे तळून घेणार आहोत. तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तेल छान गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर तेल छान तापल्यानंतर मीडियम ते लो फ्लेमवर आपण हे वडे तळून घेणार आहोत. तर असे हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दोन्ही साइडनी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. सोपी आणि झटपट रेसिपी आहे आणि खुसखुशीत होतात. तर नक्की करून बघा. तर इथे आपले हे ताज्या मटारचे वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपले हे वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.